गुड मॉर्निंग. आपण मागच्या वेळेला पर्टिक्युलरली ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्समधलं केक्युले स्ट्रक्चर बघितलेलं होतं. केक्युले स्ट्रक्चर्समध्ये आपल्याला कार्बन हे एकमेकाला जॉईन होतात, लिंक होतात अँड दे आर गोइंग टू फॉर्म अ हेक्झॅगॉन. ईच कार्बन ॲटम हॅव अ सिग्मा बॉन्ड विथ अ हायड्रोजन and alternate double bond is present and carbon is in sp2 hybridized state. हे केक्युले स्ट्रक्चरनं सांगितलेलं होतं. हे आपण मागच्या पर्टिक्युलरली भागात बघितलेलं होतं, मागच्या व्हिडिओजमध्ये आपण बघितलेलं होतं. आता पुढचा जो पार्ट आपण त्यामध्येच बघितला होता, तर ॲरोमॅटिक कॅरेक्टर काय काय आहे आणि ॲरोमॅटिक आणि ॲलिफॅटिक ह्याचा आपण पर्टिक्युलरली डिफरन्स हा सुद्धा मागच्या भागमध्ये बघितला होता. म्हणजेच ॲरोमॅटिक कॅरेक्टर्स म्हणजे प्लेझंट अरोमा आहे, हायर पर्सेंटेज ऑफ कार्बन आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला पर्टिक्युलरली जर बघितलं सुटी फ्लेम देतो, ॲडिशन डबल बॉन्ड असून ॲडिशन रिॲक्शनमध्ये जात नाही, इलिमिनेशन रिॲक्शन्समध्ये बेन्झिन मॉलिक्यूल जात नाही. ओके, तसंच ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट नॉर्मल कंडिशनमध्ये त्याच्यावरती अटॅक करत नाहीत. ओके, नंतर त्याच्यामध्ये सुटी फ्लेम देतो, हाय पर्सेंटेज कॅरेक्टर आहे. ओके, ह्या सगळ्या आपण आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणजेच बेन्झिन आणि बेन्झिन रिलेटेड डेरिव्हेटिव्हचा मागच्या वेळेला बघितलेलं होतं. आणि डिफरन्स बिटवीन ॲरोमॅटिक आणि ॲलिफॅटिक हे सुद्धा आपण बघितलेलं होता, हे लक्षात ठेवा. आज आपण जे बघणार आहोत ते स्ट्रक्चर ऑफ बेन्झिन विथ रिस्पेक्ट टू मॉलिक्युलर ऑर्बिट. म्हणजे मॉलिक्युलर ऑर्बिट थेअरीप्रमाणे स्ट्रक्चर हे कसं डेव्हलप होतंय आपल्याला पर्टिक्युलरली कुणाचं, तर बेन्झिनचं. आणि त्यामध्ये रिझोनन्स कॅरेक्टर जे केक्युलेनं सांगितलंय, जो इक्विलिब्रियम आपल्याला बघायला मिळतो, डायनॅमिक इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश बिटवीन द टू डिझाईन ऑर टू स्ट्रक्चर. ओके, दॅट इज नथिंग बट रिझोनन्स, दॅट इज अ कॉनॅनिकल स्ट्रक्चर ऑर कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर्समध्ये किंवा आपल्याला ज्याला रिझोनन्स स्ट्रक्चर्समध्ये जो इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होतो, तो इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होत असताना बोथ द स्ट्रक्चर्स दे कॅन रिप्रेझेंट्स अ बेन्झिन मॉलिक्यूल, हे लक्षात ठेवा. परंतु ते बेन्झिन मॉलिक्युल्सचं स्ट्रक्चर आपण रिझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर्समध्ये करत असताना की कशा पद्धतीने तर इन्फ्लुएन्सिंग कॅरेक्टर होतं, म्हणजेच मॉलिक्युलर ऑर्बिट थेअरीप्रमाणे आपण बेन्झिनचं स्ट्रक्चर हे कसं एक्सप्लेन करतोय हे आपण पहिल्यांदा बघूया. तर हा आपल्याला बेन्झिनचा फ्लॅट रिंग बघायला मिळते हेक्झॅगॉनची. इथं कार्बन नंबर 1, 2, 3, 4, 5, 6 असे आपण कार्बन नंबर्स घेतलेले आहेत. आता तुम्हाला मी सांगितलेलं होतं की पर्टिक्युलरली बेन्झिन रिंगमध्ये कार्बन जो आहे हा sp2 मध्ये आहे, म्हणजेच एक्सचा एक ऑर्बिट आणि पी चे 2 ऑर्बिट असा मिळून sp2 तयार होतो आणि एक अनहायब्रिडाइज्ड कॅरेक्टर राहतं. हे मी तुम्हाला मागच्या वेळेलाच बोललेलो होतो. जिथं जिथं sp2 हायब्रिडाइज्ड कॅरेक्टर येतं, म्हणजेच बेन्झिन मधला ईच कार्बन ॲटम म्हणजे कार्बन नंबर 1, 2, 3, 4, 5, 6 हा sp2 हायब्रिडायझेशन स्टेट मध्ये आहे. म्हणजेच 3 तो ऑर्बिटल्स हायब्रिड ऑर्बिटल sp2 चे फॉर्म करतोय, हे लक्षात ठेवा. आणि एक त्याचा अनहायब्रिडाइज्ड कॅरेक्टर राहतो. मग ह्यामधला पर्टिक्युलरली ऑल 6 कार्बन हे जे आहेत sp2 हायब्रिडायझेशन स्टेट मध्ये आहेत, हे तुम्हाला मी सांगितलं. दुसरा ईच कार्बन बघा, ईच कार्बन हा कार्बन नंबर 1 बघा, ऍडजसंट कार्बन बरं का, ईच कार्बन दॅट इज ऍडजसंट कार्बन ओव्हरलॅप विथ sp2 म्हणजेच हा कार्बनचा एक एस आणि दुसऱ्या कार्बनचा एक एस, म्हणजेच हे असे जर तुम्ही 2 कॅरेक्टर्स घेतले sp2 चे, तर ह्यातला sp2 ईच कार्बन, हा ईच कार्बन sp2 हायब्रिड ऑर्बिटल्सच्या ओव्हरलॅपनं आपल्याला सिग्मा बॉन्ड फॉर्म करतो. म्हणजे ईच कार्बन adjacent overlap with each other by sp2 hybrid orbitals and forms sigma bond. म्हणजे each carbon adjacent carbons overlap with, आता overlap with कोणाबरोबर, तर each other. कसं,
तर बाय sp2 हायब्रिड ऑर्बिटल्सनं तो ओव्हरलॅप होतो. म्हणजेच बघा, जर हा कार्बन घेतला तर ह्या कार्बनचा ऍडजस्टंट कुठला आहे, हा पण आहे आणि हा पण आहे. म्हणजे ह्याच्या बरोबर सुद्धा तो सिग्मा बॉन्ड करतोय आणि ह्याच्या बरोबर सुद्धा सिग्मा बॉन्ड करतोय. कसा, sp2 ओव्हरलॅप. म्हणजेच ह्या कार्बनचा एक आणि ह्या कार्बनचा हा एक घेतला तर काय होईल, हा एक अनपेअर्ड हा इनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स sp2 ओव्हरलॅप न सिग्मा बॉन्ड झाला. आता ह्याच्या बाबतीत घेतला तर 1 आणि 6, परत तेच आहे कंडिशन, सिग्मा बॉन्ड तयार झाला. म्हणजेच पहिलं लक्षात घ्या, ऑल 6 कार्बन ॲटम इन sp2 hybridized state, each carbon that is adjacent carbon, they are undergoes overlap with sp2 hybrid orbitals and form a sigma bond. हा सिग्मा बॉन्ड फॉर्म करतो. ओके, आता 1 sp2 हायब्रिड ऑर्बिटल्स जो आहे, एक जो sp2 हायब्रिड ऑर्बिटल्स जो आहे, ओके, हे लक्षात ठेवा, हा जो एक sp2 हायब्रिड ऑर्बिटल्स जे आहे ते ओव्हरलॅप होतं कुणाबरोबर, तर हायड्रोजन बरोबर, आणि सिग्मा बॉन्ड फॉर्म होतो. म्हणजे 1 sp2 हायब्रिड ऑर्बिटल्स ओव्हरलॅप विथ s ऑर्बिटल ऑफ हायड्रोजन अँड फॉर्म अ सिग्मा बॉन्ड. आणि मग आपल्याला हे अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल्स राहिलेला आहे, अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल्स. मग हा जो अनहायब्रिडाइज्ड p ऑर्बिटल्स आर क्लोज इनफ. आता हे कसे आहेत, p ऑर्बिटल्स दे आर क्लोज इनफ टू फॉर्म पाय बॉन्ड. ते पाय बॉन्ड फॉर्म करतात. कसं, टू ओव्हरलॅप, कसं, साइड वाईज ओव्हरलॅप और लॅटरल ओव्हरलॅपिंग होतं. लॅटरल ओव्हरलॅपिंग आणि साइड वाईज ओव्हरलॅपिंग होण्याकरता द ऍडजस्टंट कार्बन जे आहेत दे आर व्हेरी मच क्लोज टू इच अदर असल्या कारणानं आपल्याला त्यांच्यामध्ये लॅटरल और साइड वाईज ओव्हरलॅप आपल्याला बघायला मिळतो. हे लक्षात ठेवा. मग आता आपल्याला बघा, हा कार्बन घेतला तर हा एक सिग्मा बॉन्ड घेतला, हा एक सिग्मा बॉन्ड घेतला, हा कार्बन घेतला तर हा एक सिग्मा बॉन्ड आणि हा सिग्मा बॉन्ड. कार्बन नंबर 3 घेतला तर हा एक सिग्मा, हा एक सिग्मा. कार्बन नंबर 4 घेतला, हा एक सिग्मा आणि हा एक सिग्मा. कार्बन नंबर 5 सिग्मा सिग्मा. कार्बन नंबर 6 सिग्मा सिग्मा घेतलं आणि हा प्रत्येक हायड्रोजन बरोबर एक एक सिग्मा बॉन्ड त्यानं तयार केलेला आहे. असं आपल्याला पहिल्या 3 वाक्यामध्ये, 3 सेंटेन्सेस मध्ये स्ट्रक्चर आपल्याला नॉर्मली काय होतं, एक्सप्लेन होतं. sp2 ओव्हरलॅपनं सिग्मा आणि sps ओव्हरलॅपनं कार्बन हायड्रोजन बॉन्ड होता. परंतु अनहायब्रिडाइज्ड p ऑर्बिटल्स ह्याच्यामध्ये दे आर व्हेरी मच क्लोज टू ईच अदर. कसे आहेत, दे आर इनफ क्लोज टू ईच अदर, सो देयर इज lateral overlapping or side wise overlapping is going to takes place. Lateral overlapping or particularly side wise overlapping is going to takes place and there are 2 equal possibilities are formed. म्हणजे तिथं आपल्याला 2 इक्वल पॉसिबिलिटीज ह्या फॉर्म होताना बघायला मिळेल. आता बघा, हे तुम्हाला जे ऑर्बिटल्स दिलेले आहेत हे आपल्याला अनहायब्रिडाइज्ड p ऑर्बिटल्स आहेत आणि हे आपल्याला सिग्मा सिग्मा झालेले ओव्हरलॅपिंग केलेले हे sp2 कॅरेक्टर्स मधले आहेत. म्हणजे सिग्मा बॉन्ड जो फॉर्म होतो तो sp2 किंवा sp2s ओव्हरलॅप न होणार आहे, हे लक्षात ठेवा. मग हे आपण जे लाल कलरनं जे टाकलेले आहेत किंवा इथं ब्लॅक कलरनं घेतलेले आहेत हे सगळे अनहायब्रिडाइज्ड p ऑर्बिटल्स आपल्याला बघायला मिळतात. कारण ह्यातला px आणि py हा s ऑर्बिटल मध्ये गेला म्हणून pz हा ऑर्बिटल्स एम्प्टी राहतो किंवा ज्याला आपण अनहायब्रिडाइज्ड कॅरेक्टर्स म्हणतो. मग आपल्याला 2 पॉसिबिलिटीज कशा येतात बघा. आता हा कार्बन नंबर 1 आणि कार्बन नंबर 2 ह्या दोघांचा pz ऑर्बिट हा साइड वाईज ओव्हरलॅप होईल. कार्बन नंबर 3 आणि कार्बन नंबर 4 ह्यामध्ये साइड वाईज ओव्हरलॅप होईल आणि कार्बन नंबर 5 आणि कार्बन नंबर 6 मध्ये आपल्याला ओव्हरलॅप बघायला मिळेल. म्हणजे हिथं एक डबल बॉन्ड येईल, हिथं एक डबल बॉन्ड येईल, हिथं एक डबल बॉन्ड येईल. म्हणजेच कार्बन नंबर 1 आणि कार्बन नंबर 2 ओव्हरलॅप, कार्बन नंबर 3 कार्बन नंबर 4 आणि कार्बन नंबर 5 आणि कार्बन नंबर 6 असं जर ओव्हरलॅप झालं आणि अल्टरनेट डबल बॉन्ड फॉर्म झालं तर हे स्ट्रक्चर बघायला मिळेल. किंवा दुसरी पॉसिबिलिटीज बघा, कार्बन नंबर 5 ओके, कार्बन नंबर
आपल्याला इथं कार्बन नंबर 5 म्हणून बघा, इथं कार्बन नंबर पर्टिक्युलरली आता इथं जर तुम्ही घेतलं कार्बन नंबर C2 C3 म्हणजेच हा कार्बन नंबर C2 आणि C3 ह्यामध्ये ओव्हरलॅपिंग लॅटरल, तसंच कार्बन नंबर 4 आणि 5 मध्ये ओव्हरलॅपिंग आणि कार्बन नंबर 6 आणि कार्बन नंबर 1 मध्ये ओव्हरलॅपिंग. म्हणजे ही दुसरी पॉसिबिलिटी झाली. तर ह्या वेळेला हे स्ट्रक्चर तयार होईल आणि म्हणून आपल्याला जे लॅटरल ओव्हरलॅपिंग आहे, साइड वाईज ओव्हरलॅपिंग आहे, ह्याच्या दोन पॉसिबिलिटीज आपल्याला बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ज्या वेळेला हे मॉलिक्युलर ऑर्बिट स्ट्रक्चर्स म्हणजे दोन कार्बन नंबर 1 आणि कार्बन नंबर 2 असे दोन ऍटम्स किंवा कार्बन नंबर 2 कार्बन नंबर 3 हे असे दोन ऍटम्स एकमेकावरती ओव्हरलॅप होतील, त्यावेळेला आपल्याला जे मॉलिक्युलर ऑर्बिट थेअरी प्रमाणे एक्सप्लेनेशन येईल. त्यावेळेला दोन कार्बन म्हणजेच हा कार्बन नंबर 1 आणि कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 1 आणि कार्बन नंबर 2 sp2 ओव्हरलॅप मध्ये जाईल आणि कार्बन 1 आणि कार्बन 6 सुद्धा sp2 ओव्हरलॅप न जाईल. आणि हा जो हायड्रोजन आहे तो हा sp2s ओव्हरलॅप न आपल्याला फॉर्म्युलेट होईल. फक्त क्वेश्चन कुठला येतो तो अनहायब्रिडाइज्ड पी ऑर्बिटल्सचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला, कारण हे अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल्स जे आहेत पी ऑर्बिटल्स, दे आर इनफ टू क्लोज विथ ईच अदर and they can form a lateral overlapping or sidewise overlapping, and two equal possibilities of a structure they are possible. two equal possibilities हे आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे कार्बन नंबर 1 आणि कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 3, कार्बन नंबर 4, कार्बन नंबर 5, कार्बन नंबर 6 असा एक सेट, आणि कार्बन नंबर 2 टू कार्बन नंबर 3, कार्बन नंबर 4 टू कार्बन नंबर 5, कार्बन नंबर 6 टू कार्बन नंबर 1 असं जर आपल्याला साइड वाईज ओव्हरलॅपिंग झालं तर असे दोन पद्धतीचे इक्वल डायनॅमिक स्ट्रक्चर्स आपल्याला बघायला मिळतात, जे आपण केक्युले स्ट्रक्चर्स मध्ये बघितलेले आहेत, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला या स्ट्रक्चर्स मध्ये, बेन्झीनच्या स्ट्रक्चर्स मध्ये ईच अँड एव्हरी हे लक्षात घ्या राजानो, ईच अँड एव्हरी कार्बन दे आर particularly in sp2 hybridized state. each कार्बन ऍडजस्टंट कार्बन, बरं का, म्हणजे कार्बन नंबर 1 घेतला तर त्याचा ऍडजस्टंट कार्बन नंबर 6 आणि कार्बन नंबर 2 आहे, ह्याच्यामध्ये तो सिग्मा ऑर्बिटल्स बाय sp2 ओव्हरलॅप न करेल, आणि त्याचा जो हायड्रोजन आहे तो sp2s ओव्हरलॅप न करेल, एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला टू पॉसिबिलिटीज बघायला मिळतात, हे सगळ्यात महत्वाचं. आणि मग जर हे स्ट्रक्चर आपल्याला बघितलं टू पॉसिबिलिटीज मध्ये, आपल्याला ज्यावेळेला स्ट्रक्चर्स वी कॅन ड्रॉ ऑफ केक्युले स्ट्रक्चर्स, तर त्यावेळेला केक्युले स्ट्रक्चर्सच्या मध्ये ज्या वेळेला हे डिलोकलाइज्ड कॅरेक्टर्स ऑफ पाय बॉन्ड क्रिएट होतात, त्यावेळेला आपल्याला टू पॉसिबिलिटी स्ट्रक्चर्स बघायला मिळतात. आणि म्हणून मग आपण त्यालाच कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर किंवा कॅनॉनिकल स्ट्रक्चर्स म्हणतो, हे लक्षात ठेवा. मग जर तुम्ही ज्या केक्युले स्ट्रक्चर्सचं पाय बॉन्ड आपण जर लक्षात ठेवले फ्रॉम दिस फिगर्स, आपण ज्यावेळेला रिझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर्स काढतो, त्या रिझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर्स मध्ये काय करतो आपण की देर इज नो डिलोकलाइज्ड कॅरेक्टर, म्हणजे डिलोकलायझेशन कॅरेक्टर आपल्याला दाखवायचं नाही आहे, म्हणजे पाय बॉन्ड्स आर लोकलाइज्ड कॅरेक्टर आहे असं जर आपण भासवलं तर मग ते स्ट्रक्चर आणि केक्युलेचं स्ट्रक्चर नेमकं काय येतं ते आपण बघूया. तर आता लक्षात घ्या राजानो, आपण प्रिव्हियस स्ट्रक्चर्स मध्ये बघितलं होतं, ज्या वेळेला पी ऑर्बिटल्स आपल्याला ओव्हरलॅप होतात, त्यावेळेला कार्बन नंबर 1 अँड कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 2 अँड कार्बन नंबर 3, कार्बन नंबर 3, कार्बन नंबर 4 असे टू पॉसिबिलिटी स्ट्रक्चर्स आपल्याला बघायला मिळाले. अँड दीज टू स्ट्रक्चर्स म्हणजे प्रिव्हियस स्ट्रक्चर्स जे ए अँड बी ना आपल्या मागच्या ह्याच्यात दाखवलेले आहेत, वी सीन ऍज अ केक्युलर स्ट्रक्चर विथ अ लोकलाइज्ड पाय बॉन्ड. म्हणजे ते दोन्ही स्ट्रक्चर्स बघा, कार्बन वेगवेगळे आहेत, म्हणजे देर आर टू पॉसिबिलिटीज ऑफ अ सेट. पहिला सेट सांगितलेला होता आपण, जो कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 3, कार्बन नंबर 4 आणि कार्बन नंबर 5 आणि कार्बन नंबर 6 ह्यामध्ये लॅटरल ओव्हरलॅप झाला की एक स्ट्रक्चर
आणि दुसरं जे आहे कार्बन नंबर 2 टू कार्बन नंबर 3, कार्बन नंबर 4 टू कार्बन नंबर 5 आणि कार्बन नंबर 6 टू कार्बन नंबर 1 असा एक स्ट्रक्चर जर आपल्याला पर्टिक्युलर अनहायब्रिडाइज्ड पी ऑर्बिटल्सचं ओव्हरलॅप झालं की असा एक स्ट्रक्चर, असे 2 पॉसिबिलिटी ऑफ स्ट्रक्चर्स आपल्याला बघायला मिळतात. आणि त्यावेळेला स्ट्रक्चर नंबर ए आणि स्ट्रक्चर नंबर बी असे आपण जे दोन्ही घेतलेले होते म्हणजे डिफरंट पाय इलेक्ट्रॉन्स म्हणजे ओव्हरलॅपिंग ऑफ अनहायब्रिडाइज्ड पी ऑर्बिटल्सचं डिफरंट ओव्हरलॅपिंग ज्या वेळेला बघितलं आणि 2 स्ट्रक्चर्स बघितलं, परंतु त्या प्रत्येक इच स्ट्रक्चर्समध्ये तो पाय इलेक्ट्रॉन हा लोकलाइज्ड आहे. आणि म्हणून काय सांगितलं, प्रिव्हियस स्ट्रक्चर वी सीन इन अ केक्युले दॅट इज लोकलाइज्ड पाय बॉन्ड आहे, तर हे लक्षात ठेवा. मग हा जर लोकलाइज्ड पाय बॉन्ड आहे तर ते केक्युले स्ट्रक्चर्स मध्ये जर हे आपण केक्युले स्ट्रक्चर जर बघितलं तर ह्या केक्युले स्ट्रक्चर्स मध्ये आपल्याला हा कार्बन नंबर 1, 2, 3, 4, 5, 6 असे जर घेतले तर काय होतं, ह्यातला जो इंटर न्यूक्लिअर डिस्टन्स आहे, ओके, हे इंटर न्यूक्लिअर डिस्टन्स बिटवीन 2 कार्बन, इंटर न्यूक्लिअर डिस्टन्स डिटरमाइनिंग between all carbon atom, it can be done by a X-ray diffraction method. X-ray diffraction method न हे इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स बिटवीन 2 कार्बन ॲटम हे आपल्याला पर्टिक्युलरली इव्हॅल्युएट केलं, ते आपल्याला बाय एक्सरे डिफ्रॅक्शन केलं. आणि ही जे इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स आहे बिटवीन 2 कार्बन हे सेमच आहे, हे असं एक्सरे डिफ्रॅक्शन मेथडनं किंवा एक्सरे डिफ्रॅक्शन पॅटर्न आपल्याला लक्षात आलं. पुढं देर इज अ इक्वल प्रॉबॅबिलिटी, हे जी पाय ऑर्बिटल्स आहेत त्यांची इक्वल प्रॉबॅबिलिटी आहे फॉर पी ऑर्बिटल्स टू ओव्हरलॅप विथ ऍडजस्टंट कार्बन. म्हणजे इक्वल प्रॉबॅबिलिटी आहे, म्हणजे हा ह्याच्याबरोबर पण करू शकतो, हा ह्याच्याबरोबर पण करू शकतो, म्हणजे दोन्हीपैकी कुठेही तो ओव्हरलॅप करू शकतो. म्हणजे इक्वल प्रॉबॅबिलिटी ईच कार्बनला आपल्याला पी ऑर्बिटल्स, म्हणजे हा पी ऑर्बिटल्स ह्याच्याबरोबर पण करू शकतो, ह्याच्याबरोबर करू शकतो, हा ह्याच्याबरोबर पण करू शकतो, ह्याच्याबरोबर करू शकतो. म्हणजेच ह्या सेंटेन्सचं मिनिंग काय आहे, देर इज इक्वल प्रॉबॅबिलिटी फॉर ईच अँड एव्हरी पी ऑर्बिटल to overlap with the adjacent carbon, atom, and hence it is represented as a Doug nut, particularly Doug nut म्हणजे that is a ring type structure आपल्याला बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. हे रिंग टाइप स्ट्रक्चर हे आपल्याला इन द फॉर्म ऑफ दिस आपल्याला बघायला मिळतं. म्हणजेच एक इलेक्ट्रॉन क्लाउड जो आपल्याला पर्टिक्युलरली ब्ल्यू इंक न दाखवलेला आहे तो अबाव द प्लेन येतो, आणि जो इलेक्ट्रॉन क्लाउड दुसरा दाखवतो बिलो द प्लेन येतो बाय कन्सिडरिंग द ओव्हरलॅपिंग ऑफ पी ऑर्बिटल्स विथ अनादर ऍडजस्टंट कार्बन ॲटम पी ऑर्बिटल्स. हे डग नट म्हणजेच तुम्ही बघा असं शेप तुम्हाला माहिती आहे, हा असा आणि हे असं जसा भोवरा तुम्ही फिरवता त्याला हे डग नट शेप म्हणतात, हे लक्षात ठेवा. असे आपल्याला 2 इलेक्ट्रॉनिक क्लाउड्स बघायला मिळतात ह्या डग नट शेप प्रमाणे किंवा रिंग टाइप स्ट्रक्चर्स प्रमाणे आपल्याला बघायला मिळतात, हे लक्षात घ्या. आता ह्यामध्ये जे 6 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे बघा हा प्रत्येका ठिकाणी हा 1, 2 प्रत्येक ठिकाणी, म्हणजेच बघा हा तुम्ही अल्टरनेट डबल बॉन्ड जर घेतला 1, 2, 3 म्हणजे हा 1, 2, 3, 4, 5 आणि 6 असे 6 अल्टरनेट पाय इलेक्ट्रॉन्स आहेत. 6 पाय इलेक्ट्रॉन्स आर डिलोकलाइज्ड अँड फ्री टू मूव्ह. म्हणून आपल्याला 2 स्ट्रक्चर्स बघायला मिळाले मागच्या म्हणजे आत्ताच्या व्हिडिओ मधली. मागचा जर तुम्ही पर्टिक्युलर स्ट्रक्चर्स घेतला, ह्याच्या अगोदरचं जर स्ट्रक्चर घेतलं 2 इक्वल पॉसिबिलिटीज न बघायला मिळतात. म्हणजे 6 पाय इलेक्ट्रॉन्स आर डिलोकलाइज्ड अँड दे आर फ्री टू मूव्ह, अँड बिकॉज ऑफ फ्री टू मूव्ह दिस स्प्रेडिंग ऑफ इलेक्ट्रॉन from a ring of pi electrons they are going to be a form the spreading of this electron म्हणजे हे जे 6 इलेक्ट्रॉन जे पर्टिक्युलरली मूव्ह होतात त्यामुळे the spreading of this pi electrons form रिंग, म्हणजे ही अशी पाय इलेक्ट्रॉन्सची रिंग फॉर्म करतात, त्यालाच आपण इलेक्ट्रॉन क्लाउड म्हणतो. and this electron cloud is present one above the plane and one below the plane असं आपल्याला बघायला मिळतं. सो दिस डिलोकलाइज्ड पाय इलेक्ट्रॉन्स क्लाउड अट्रॅक्टेड, हा जो इलेक्ट्रॉन क्लाउड आहे
हा अट्रॅक्ट केला जातो स्ट्रॉंगली बाय ईच अँड एव्हरी न्यूक्लिया ऑफ अ कार्बन. ह्या ईच अँड एव्हरी न्यूक्लिया ऑफ अ कार्बन हा इलेक्ट्रॉन क्लाउड काय केला जातो, स्ट्रॉंगली अट्रॅक्ट केला जातो. अँड हेन्स दिस इलेक्ट्रॉन क्लाउड इज गोइंग टू बी लोकलाइज्ड ऑफ ईच अँड एव्हरी कार्बन. म्हणून त्याला आपण कॉन्जुगेट सिस्टीम म्हणतो. हे लक्षात ठेवा. इलेक्ट्रॉन क्लाउड लोकलाइज्ड बिटवीन 2 कार्बन ऍटम्स मध्ये हे लोकलाइज्ड होतात आणि मग पाय बॉन्ड आपल्याला क्रिएट होतात. अँड दे बिकॉज ऑफ दिस बेन्झीन रिंग इज गेट्स स्टेबल. म्हणजे स्टॅबिलिटी आपल्याला बघायला मिळते, रिझोनन्स स्टॅबिलिटी. पुन्हा एकदा सांगतो, मगाशी आपण जे बघितलं 2 स्ट्रक्चर्स आपण काढलेले, पर्टिक्युलरली ओव्हरलॅप ऑफ p ऑर्बिटल्स न, हे आपण प्रिव्हियस स्ट्रक्चर्स म्हटलंय. प्रिव्हियस स्ट्रक्चर्स वी सीन अ केक्युले स्ट्रक्चर दॅट इज अ टू केक्युले स्ट्रक्चर्स विथ लोकलाइज्ड पाय बॉन्ड. म्हणजे तिथं आपल्याला डिफरंट पॉसिबिलिटीज न ते लोकलाइज्ड पाय बॉन्ड बघायला मिळाले. मग त्यांच्यामधला हा जो इंटर न्यूक्लिअर डिस्टन्स आहे, हा जो इंटर न्यूक्लिअर डिस्टन्स येणार आहे, हा इंटर न्यूक्लिअर डिस्टन्स हा एक्सरे डिफ्रॅक्शन पर्टिक्युलरली एक्सरे डिफ्रॅक्शन मेथडनं डिटरमाइन करायचा प्रयत्न केला. म्हणजे डिटरमाइन केला तर प्रत्येकाचा इंटर न्यूक्लिअर डिस्टन्स हा सेमच आला बिटवीन 2 कार्बन ऍटम्स. हे लक्षात ठेवा. मग p ऑर्बिटल्स जे एम्प्टी p ऑर्बिटल्स आहेत, दे आर ईच अँड एव्हरी एम्प्टी p ऑर्बिटल्स दे हॅव इक्वल प्रोबॅबिलिटी टू ओव्हरलॅप. म्हणजे हा जर कार्बन घेतला तर ह्या कार्बनला पॉसिबिलिटीज आहे, इकडे पण तो करू शकेल किंवा इकडे पण करू शकेल. म्हणून देयर इज इक्वल प्रोबॅबिलिटी फॉर p ऑर्बिटल टू ओव्हरलॅप विथ द ऍडजसंट कार्बन ऍटम अँड देअरफॉर इट इज रिप्रेझेंटेड ॲज 2 डग नट्स. म्हणजे 2 रिंग आपल्याला बघायला मिळतात. अशा डग नट सारखे आपल्याला रिंग बघायला मिळतात. त्यालाच आपण इलेक्ट्रॉन क्लाउड म्हणतो. एक इलेक्ट्रॉन क्लाउड अबाव द प्लेन, म्हणजे हा जर तुम्ही प्लेन जर घेतला, एक तर अबाव द प्लेन आणि एक बिलो द प्लेन, हे कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतं. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ह्याच्यामध्ये जे 6 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत ते डिलोकलाइज्ड आहेत. म्हणजे एका पोझिशन पासून दुसऱ्या पोझिशन पर्यंत ते फ्री टू मूव्ह होतात. म्हणजे दे आर फ्री टू मूव्ह. म्हणजे 6 इलेक्ट्रॉन फ्री टू मूव्ह होतात. आणि त्याच्यामुळे काय होतं, तो हा इलेक्ट्रॉन क्लाउड, ओके, म्हणजेच इलेक्ट्रॉन्स हा स्प्रेड होतो पर्टिक्युलरली ईच अँड एव्हरी कार्बन्स मध्ये. पर्टिक्युलरली हे 6 पाय इलेक्ट्रॉन्स बिकॉज ऑफ देअर डिलोकलायझेशन अँड बिकॉज ऑफ देअर फ्री मुवमेंट द स्प्रेडिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स होतं. आणि तर स्प्रेडिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स मुळे आपल्याला अशी ही रिंग, डग नाईट टाईप रिंग बघायला मिळते. ती पाय इलेक्ट्रॉन्सची रिंग आहे. आता हे जे डिलोकलाइज्ड पाय इलेक्ट्रॉन्स आहेत हे स्ट्रॉंगली अट्रॅक्ट केले जातात. ईच अँड एव्हरी कार्बनचा न्यूक्लियानं ते अट्रॅक्ट केले जातात. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून इलेक्ट्रॉन क्लाउड जो आहे इन बिटवीन 2 कार्बन ऍटम्स, हा इलेक्ट्रॉन क्लाउड लोकलाइज्ड राहतो. आणि म्हणून आपल्याला बेन्झीन चे स्टेबल स्ट्रक्चर्स बघायला मिळतात. आणि म्हणून आपण रिझोनन्स स्टॅबिलिटी, रिझोनन्स स्ट्रक्चर हे आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो. हे लक्षात ठेवा. आता मग पुढचा जो पार्ट येतो त्यामध्ये लक्षात घ्या की एक्सरे डिफ्रॅक्शन मेथडनं आपल्याला पर्टिक्युलरली इथं इलेक्ट्रॉन क्लाउड बघायला मिळतो. आणि हा इलेक्ट्रॉन क्लाउड असल्या कारणानं राजानो लक्षात घ्या, इलेक्ट्रॉन क्लाउड आहे. प्रत्येक ठिकाणी इलेक्ट्रॉन क्लाउड आहे. आता हा जो इलेक्ट्रॉन क्लाउड आहे, ह्या इलेक्ट्रॉन क्लाउड 1 अबाव 1 बिलो असल्यामुळं काय होईल लक्षात घ्या. तर पर्टिक्युलरली जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिला कॅरेक्टर काय येतं, बेन्झीन हॅज इलेक्ट्रॉन रिच कॅरेक्टर, इलेक्ट्रॉन रिच और इलेक्ट्रॉन रिच सेंटर. हेन्स इलेक्ट्रोफिलिक substitution is possible than nucleophilic. हे लक्षात ठेवा. दॅन न्यूक्लिओफिलिक ह्या सबस्टिट्यूशन पेक्षा बेन्झीन हा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन करतो. कारण बेन्झीन हा इलेक्ट्रॉन रिच सोर्स आहे. कारण का कॉन्जुगेट सिस्टीम आहे. कुणामध्ये, तर बेन्झीन मध्ये ड्यू टू कॉन्जुगेट
सिस्टीम, कॉन्जुगेट सिस्टीम बिटवीन particularly pi electrons and sigma electrons. ह्याच्यामध्ये कॉन्जुगेट सिस्टीम बघायला मिळते आणि त्यामुळे बेन्झीन हा इलेक्ट्रॉन रिच सेंटर येतो आणि इलेक्ट्रॉन रिच सेंटर असल्यामुळं इलेक्ट्रोफिलिक म्हणजेच इलेक्ट्रॉन डेफिशियंटला तो अट्रॅक्ट करतो, म्हणून इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इज अ पॉसिबल रादर दॅन न्यूक्लिओफिलिक. न्यूक्लिओफिलिकला काय होईल, हा इलेक्ट्रॉन रिच आहे म्हणजे न्यूक्लिओफाईल सुद्धा काय आहे, इलेक्ट्रॉन रिच आहे. मग इलेक्ट्रॉन असल्यामुळे रिपल्शन होऊ शकतं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इज अ पॉसिबल दॅन न्यूक्लिओफिलिक. मग न्यूक्लिओफिलिक होत नाही का, तर न्यूक्लिओफिलिक होते, परंतु ड्रास्टिक कंडिशन म्हणजेच तुम्हाला कंडिशन ज्या ॲरोवरती देतो आपल्याला, म्हणजे कॅटॅलिस्ट घ्यायचं, हीट अप्लाय करायची, प्रेशर द्यायचं, हीट, प्रेशर आणि टेम्परेचर, ओके, आणि पर्टिक्युलर कॅटॅलिस्ट, हे सगळे यूज करून तुम्ही ड्रास्टिक कंडिशन म्हणजेच आपल्याला व्हिगरस कंडिशन मध्ये तुम्ही ज्या वेळेला रिॲक्शन्स कॅरीड आउट कराल त्याच वेळेला न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन होईल. नाहीतर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनचे हे चान्सेस जास्त आहेत, बिकॉज बेन्झीन हा इलेक्ट्रॉन रिच सेंटर आहे, हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि म्हणून इलेक्ट्रॉन रिच सोर्स आहे, इलेक्ट्रॉन रिच सोर्स आहे बेन्झीन. आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यात महत्वाचा जो कॅरेक्टर येतं तर बेन्झीन हा न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन पेक्षा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन कडे त्याचा टेंडन्सी आहे, हे सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर येतं. मग आपल्याला दुसरा प्रश्न पडतो की इनस्पाइट इट हॅज अ डबल बॉन्ड कॅरेक्टर, म्हणजेच बेन्झीनला डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे, बट इट्स डज नॉट शो अ इलेक्ट्रोफिलिक addition reaction किंवा addition reaction, it can benzene cannot obey the particularly addition reaction. Why they are not, म्हणजे benzene is not undergoes in a addition reaction, that is particularly if you see the particularly point, हेच आहे बेन्झीन हॅज अ इलेक्ट्रॉन रिच सेंटर, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इज पॉसिबल दॅन न्यूक्लिओफिलिक, आणि त्याच्यामध्ये कॉन्जुगेट सिस्टीम आहे, हे लक्षात ठेवा. मग हे कॉन्जुगेट सिस्टीम बिटवीन पाय इलेक्ट्रॉन्स आणि सिग्मा इलेक्ट्रॉन्स असल्यामुळं आपल्याला काय होतं हे लक्षात ठेवा. तर आपल्याला कार्बन कार्बन लक्षात घ्या, ह्यामधला कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड ह्याची बॉन्ड लेंथ येते, बॉन्ड लेंथ आहे किती 139 पिकोमीटर ही येते इन बेन्झीन. इन बेन्झीन कार्बन कार्बन बॉन्ड लेंथ काय येते 139 पिकोमीटर एवढी आपल्याला बघायला मिळते. परंतु सिंगल सिंगल बॉन्ड नॉर्मल 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 कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड लेंथ किती येते 154 पिकोमीटर. बॉन्ड लेंथ इज 154 and double bond कार्बन 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 डबल बॉन्ड लेंथ ही आपल्याला 134 पिकोमीटर बघायला मिळते. म्हणजेच बेन्झीन मधली ही जी बॉन्ड लेंथ आहे हे लक्षात ठेवा. हा जर बेन्झीन चा तुम्ही स्ट्रक्चर जर घेतलं, ओके, हे बेन्झीनचं तुम्ही जर स्ट्रक्चर घेतलं तर हा जो पर्टिक्युलरली पाय बॉन्ड आणि हा जो सिग्मा बॉन्ड आहे ह्यामध्ये लक्षात घ्या कार्बन कार्बन जी बॉन्ड लेंथ आहे हे इंटर न्यूक्लिअर डिस्टन्स मगाशी सांगितलं ते इंटर न्यूक्लिअर डिस्टन्स सेम आहे 139 पिकोमीटर येतं. मग हे 139 पिकोमीटर काय येतं तर बेन्झीन हॅज अ इलेक्ट्रॉन रिच सेंटर आहे आणि कॉन्जुगेट सिस्टीम आहे. कॉन्जुगेट सिस्टीम मुळे आणि इलेक्ट्रॉन रिच सेंटर कॅरेक्टर मुळे तुम्ही जर घेतला तर लक्षात घ्या ह्या कॉन्जुगेट सिस्टीम आणि इलेक्ट्रॉन रिच सेंटर ह्या कॅरेक्टर मुळे कार्बन कार्बन बॉन्ड लेंथ इन बेन्झीन रिंग इज 139 पिकोमीटर आहे. परंतु नॉर्मल कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड लेंथ किती आहे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड लेंथ ही आपल्याला बघायला मिळते 154 पिकोमीटर. आणि नॉर्मल डबल बॉन्ड कार्बन डबल बॉन्ड कार्बन बॉन्ड लेंथ किती आहे तर ही आहे 134
134 पिकोमीटर आहे. म्हणजेच बेन्झिन मधला कार्बन नायदर सिंगल बॉन्ड लेंथ दाखवते, ओके, किंवा नॉर डबल बॉन्ड, आणि म्हणून पर्टिक्युलरली हे नॉर्मल म्हणजेच कार्बन कार्बन बॉन्ड लेंथ जी आहे पर्टिक्युलरली त्यामध्ये लक्षात घ्या, नायदर इट इज अ प्युअर सिंगल बॉन्ड कॅरेक्टर और इट इज नायदर प्युअर डबल बॉन्ड कॅरेक्टर. हेन्स particularly pure double bond character and normal single bond character is absent. That's why benzene ring does not show a addition reaction. मग benzene ring addition reaction का देत नाही? Because their bond length is neither pure single bond neither pure double bond. Hence benzene shows a resistance towards a electrophilic addition reaction or addition reaction. हे लक्षात ठेवा. आणि हे कशामुळे होतं तर इलेक्ट्रॉन रिच सेंटर आहे आणि कॉन्जुगेट सिस्टीम आहे बिटवीन पाय इलेक्ट्रॉन्स आणि सिग्मा इलेक्ट्रॉन्स असल्यामुळं पर्टिक्युलरली कार्बन कार्बन जी बॉन्ड लेंथ आहे इन अ बेन्झीन रिंग इज नायदर pure double bond or nor pure single bond. So addition reaction is not possible under a normal condition. हे आपल्याला बघायला मिळतं कुणाच्या बाबतीत तर बेन्झीनच्या बाबतीत बघायला मिळतं. म्हणून मग आज आपण जे स्ट्रक्चर्स बघितलं त्या स्ट्रक्चर्सचा मेजर पार्ट जो आहे तर त्यामध्ये मॉलिक्युलर ऑर्बिट प्रमाणे कसे आपल्याला इलेक्ट्रॉन रिच सेंटर आहे त्याचे इलेक्ट्रॉन क्लाउड कसे येतात, वन अबाव द प्लेन वन बिलो द प्लेन, म्हणून तो इलेक्ट्रॉन रिच सेंटर कसा होतो, त्यामध्ये अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल, ओके, अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल्स हे कसे एकमेकावर लॅटरल ओव्हरलॅप होतात आणि प्रत्येक पी ऑर्बिटल्सला चान्स आहे, पॉसिबिलिटीज आहे तो ऍडजस्टंट कार्बन बरोबर कुठल्याही ऍडजस्टंट कार्बनच्या एम्प्टी पी ऑर्बिटल म्हणजेच अनहायब्रिडाइज्ड पी ऑर्बिटल्स बरोबर तो ओव्हरलॅप होऊन पाय बॉन्ड क्रिएट करतो. अँड दॅट्स वाय दिस पाय बॉन्ड इन बेन्झीन रिंग इज गोइंग टू बी डिलोकलाइज्ड. कारण पी ऑर्बिटल्स हा आपल्या स्वतःच्या शेजारच्या ऍडजस्टंट कार्बन बरोबर त्याला चान्स मिळतो, तो कुठल्याही कार्बन बरोबर आपल्याला पी अनहायब्रिडाइज्ड पी ऑर्बिटल्स तो ओव्हरलॅप करतो आणि त्यामुळे पोझिशन ऑफ अ पाय बॉन्ड ही डिफरंट येऊ शकते. म्हणून आपल्याला डिफरंट स्ट्रक्चर केक्युलेनं सजेस्ट केलेला होता हे लक्षात ठेवा. बिकॉज ऑफ दिस पॉसिबिलिटीज ऑफ अ अनहायब्रिडाइज्ड पी ऑर्बिटल. आणि मग हे जे 6 इलेक्ट्रॉन्स आपल्याला बघायला मिळतात बेन्झीन रिंग मध्ये ते पर्टिक्युलरली दे आर फ्री टू मूव्ह आहेत. सो दे कॅन स्प्रेड देअर इलेक्ट्रॉन क्लाउड in a such a fashion there is a electronic cloud ring is going to be seen one above one below, and here it is possible due to the conjugate system between pi electrons and sigma electrons. So benzene is electron rich center, so normal condition मध्ये electrophilic substitution is possible, but whenever you are going to employ the drastic condition then and then only nucleophilic substitution can takes place. But most aromatic characters मध्ये benzene does not show a addition reaction. Why it does not show addition reaction? Because of a conjugate system and electron rich center. Okay, the carbon carbon bond length in a benzene which is evaluated, which is determined by a X-ray diffraction method न internuclear distance बघितलं तो 139 पिकोमीटर आहे. That 139 पिकोमीटर bond length is neither pure single bond म्हणजेच 154 nor pure double bond character असल्यामुळं addition reaction is not possible with a benzene ring. हे तुम्ही लक्षात ठेवा, हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो, हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर. आता पुढचा जो पार्ट येतो ज्याला आपण एरोमॅटिक कॅरेक्टर, ज्याला आपल्याला एरोमॅटिसिटी ऑफ अ बेन्झीन रिंग म्हणतो, एरोमॅटिक कॅरेक्टर. आता हे ज्या वेळेला आपण एरोमॅटिक कॅरेक्टर बघायला म्हणतो त्यामुळे जसं प्रॉपर्टी ऑफ ऑल कॉमन एरोमॅटिक कंपाऊंड इज रिफर्ड ॲज एरोमॅटिक कॅरेक्टर और एरोमॅटिसिटी. ओके, the all common properties of aromatic compound, these are known as aromaticity or aromatic character, and this aromaticity is possible due to the extensive cyclic
इट इज एक्सटेन्सिव्ह सायक्लिक डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स मुळे आपल्याला बघायला मिळते. मग हे कॅरेक्टरिस्टिक्स कुठले आहेत? पहिल्यांदा ऑल एरोमॅटिक कंपाऊंड शुड बी सायक्लिक ऑर प्लॅनर स्ट्रक्चर असलं पाहिजे. म्हणजे सगळे एरोमॅटिक कंपाऊंड हे सायक्लिक इन कॅरेक्टर आणि प्लॅनर स्ट्रक्चर असलं पाहिजे. म्हणजेच त्यांच्यामध्ये कार्बन हा sp2 हायब्रिडायझेशन मध्ये असला पाहिजे. हे पहिल्यांदा. दुसरं काय सांगितलं? इट शुड हॅव अ कम्प्लीट डिलोकलायझेशन ऑफ अ पाय इलेक्ट्रॉन. म्हणजे फ्री मुवमेंट ऑफ अ पाय इलेक्ट्रॉन्स. म्हणजेच कम्प्लीट डिलोकलायझेशन ऑफ अ पाय इलेक्ट्रॉन्स म्हणजेच काय? पी ऑर्बिटल्स विच आर पॅरलल टू इच अदर. आपण मगाच्या दोन ह्याच्यामध्ये बघितले बघा. पी ऑर्बिटल्स दे आर पॅरलल टू इच अदर असं बघितलं. हा पॅरलल टू इच अदर. हे पॅरलल टू इच अदर. पॅरलल टू इच अदर. सो कंटिन्युअस ओव्हरलॅप इज पॉसिबल. कंटिन्युअस ओव्हरलॅप येतं कारण हे जे पी ऑर्बिटल्स आहेत सायक्लिक रिंग्स मधले दे आर पॅरलल टू इच अदर आहेत. म्हणून कंटिन्युअस ओव्हरलॅप इज पॉसिबल अराउंड द रिंग बघायला मिळते. पुढचं काय आहे? दिस एरोमॅटिक कंपाऊंड शुड फॉलो अ हकल रूल दॅट इज 4n+2 pi electrons in the ring which can provide you the n value is a whole number that is 0, 1, 2, 3, 4. म्हणजेच हकल रूल states that cyclic pi molecular orbital formed by overlap of a p orbital must contain 4n+2 pi electrons and which will gives the value of n किती 0, 1, 2, 3, 4 हे आपल्याला बघायला लागतं. मग नेमकं हे हकल्स रूल नेमकं काय आहे हे जर आपण बघितलं किंवा त्याचे एक्सप्लेनेशन जर बघितलं तर ते एक्सप्लेनेशनला कसं सोडवायचं हे आपण बघून घेऊया. आता तुम्हाला ही बेन्झिन रिंग दिलेली आहे. ओके, ही बेन्झिन रिंग आहे आणि तुम्हाला सांगितलंय हकल रूल आहे 4n+2 एवढे पाय इलेक्ट्रॉन्स पाहिजे. मग आता बेन्झिन रिंग मध्ये किती आहे बघा राजानो, तर 6 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत. किती आहेत? 6 पाय इलेक्ट्रॉन्स. म्हणजेच 4n इज इक्वल टू किती आलं? 6 - 2 आलं. म्हणजेच 4n इज इक्वल टू 4 आलं. सो n इज इक्वल टू 4/4 इक्वल टू 1. म्हणजे n ची व्हॅल्यू किती आली? 1 आली. ही लक्षात ठेवा. म्हणजेच n ची व्हॅल्यू हा जर होल नंबर आला तर हा कंपाऊंड हा हकल्स रूल फॉलो करतो हे आपल्याला समजून येतं. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर्स आपल्याला बघायला येतं. मग तसंच आपण पर्टिक्युलरली जर तुम्ही नॅफ्थॅलिन्स मध्ये जर बघितला तर नॅफ्थॅलिन्स मध्ये काय येतं बघा. हा नॅफ्थॅलिन्स मध्ये आपण जर बघायचं जर ठरवलं तर आपण एक एक स्ट्रक्चर्स बघूया. आपण आता नॅफ्थॅलिन मध्ये हे आपल्याला हे असं नॅफ्थॅलिन येतं. ओके, हा एक आणि हे असे आपल्याला बघायला मिळतात. म्हणजेच इथं 2, 2, 4, 2, 6, 2, 8, 2, 10 म्हणजे 10 इलेक्ट्रॉन्स येतात. 4n+2 इक्वल टू 10 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे 4, 10 - 2 4n इज इक्वल टू 8. सो n इज इक्वल टू 2 म्हणजे होल नंबर येतं. म्हणजे नॅफ्थॅलिन ऑल्सो प्रोव्हाइड्स पर्टिक्युलरली म्हणजे ओबे द हकल रूल. म्हणजे तो एरोमॅटिक कंपाऊंड आहे हे नॅफ्थॅलिनच्या बाबतीत सिद्ध होतं. तसंच आपण पुढचं एक कॅरेक्टर बघूया ज्याच्यामध्ये आपल्याला अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स हे असे बघायला मिळतील. हे असा ओके, हे असं येईल आणि इथं ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज म्हणजे लोन पेअर येतील. मग आता इथं बघा हे 4n+2 घेणार तुम्ही. टोटल नंबर ऑफ किती आहेत बघा. हे 2, हे 2 आणि हे 2 म्हणजे 6 आहे. म्हणजेच 4n इज इक्वल टू 6 - 2. सो n इज इक्वल टू 1. म्हणजेच परत होल नंबर येतो. म्हणजेच हा सुद्धा स्ट्रक्चर आपल्याला काय दाखवतो? हकल्स रूल फॉलो करतो. म्हणजेच एरोमॅटिक कंपाऊंड देतो. हे लक्षात ठेवा. आता जर तुमच्याकडे हे असं असेल 1, 2, 3, 4, 5 1, 2, 3, 4, 5 1, 2, 3, 4, 5 किती आहे त्याच्यामध्ये? 1, 2, 3, 4 1, 2, 3, 4 हा असा आला. ओके, आणि हे असं जर स्ट्रक्चर असेल
तर हे येतं का बघूया आपल्याला. आता ह्यामध्ये प्लस आहे म्हणजे इथं इलेक्ट्रॉन पेयर नाही आहे, एवढं लक्षात. म्हणजे तुमचे 6 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे 4n+2 = 6 येतं. म्हणजे 4 = 6 - 2 म्हणजे n ची व्हॅल्यू 1 येतं. म्हणजे हे स्ट्रक्चर सुद्धा तुम्हाला काय देतं, एरोमॅटिक कॅरेक्टर देतं, हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला ज्या वेळेला 3 फ्युज्ड रिंग्स बघायला मिळतील, 3 फ्युज्ड रिंग्स चे कॅरेक्टर्स बघायला मिळतील, तर हे लक्षात घ्या. हा हकल रूल सगळ्यांना महत्वाचा आहे. हे 1, हे 2 आणि हा 3, ज्याला आपण अँथ्रासिन हे कॅरेक्टर्स म्हणतो. आता ह्या अँथ्रासिन कॅरेक्टर्स मध्ये आपल्याला पर्टिक्युलरली जर बघितलं, अँथ्रासिन कॅरेक्टर्स मध्ये जर आपण बघितलं तर इथं स्ट्रक्चर्स हे असे आपल्याला हे डबल बॉन्डचं कॅरेक्टर येतं. म्हणजे आता इथं किती आहेत बघा, 2, 2, 4, 2, 6, 2, 8, 2, 10, 2, 12, 2, 14, म्हणजे 14 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत. 4n+2 = 14, 4n = 14 - 2, ओके. 4n = 12, सो n = 3, म्हणजे 3 इंटिजर येतं, म्हणजेच होल नंबर येतं. म्हणजे अँथ्रासिन सुद्धा ऑल्सो आपल्याला एरोमॅटिक कॅरेक्टर्स चा कंपाऊंड बघायला मिळतो, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून एरोमॅटिक कॅरेक्टर म्हणजेच काय, की ज्याला एरोमॅटिसिटी म्हणतो. एरोमॅटिसिटी म्हणजे ऑल द कंपाऊंड्स, ओके, ज्या सायक्लिक कंपाऊंड्स दे हॅव अ सिमिलर or particularly the compound has particularly same character or common properties, that is called as aromatic compound. So aromatic compound should have a cyclic or planar structure. So each carbon sp2 hybridization पाहिजे आणि ह्याच्यामध्ये जे p ऑर्बिटल्सचं ओव्हरलॅप आहे दे पॅरलल टू ईच अदर, सो कंटिन्युअस ओव्हरलॅप इज पॉसिबल. अँड थर्ड, दे शुड फॉलो द हकल्स रूल. सायक्लिक कॅरेक्टर्सनं आपल्याला बघायला मिळतं, एवढं लक्षात ठेवा. आणि हे आपल्याला कॅरेक्टर्स महत्वाची येतात, हे सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं. सगळ्यात महत्वाचा आपण जे बघितलेलं आहे ते स्ट्रक्चर्स आपण बघतो आहोतच, हे लक्षात घ्या. आणि ह्याप्रमाणे हकल्स रूल कसा एक्सप्लेन केला आहे, कसा सांगितलेला आहे, हे आपण बघितलेलं आहे. तर त्यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काढायचे, ओके, ते इक्वल टू टाकायचं आणि एन ची व्हॅल्यू जर होल नंबर आली तरच आणि तरच समजायचं. म्हणजे बघा, तुम्ही जर हे असं घेतलं, ओके, आणि इथं एस टाकलेलं आहे, इथं एवढंच कॅरेक्टर आहे, तर तुम्हाला काय येणार बघा, 4n+2 = आपल्याला 4 इलेक्ट्रॉन्स येतील. 4n = 4 - 2 म्हणजे 4n = 2, सो n = 2/4 म्हणजे हाफ. असं हाफ जर आलं तरी इट इज नॉट अ होल नंबर. होल नंबर नसल्यामुळं हा तुम्हाला कॅरेक्टर, एरोमॅटिक कॅरेक्टर देत नाही. हे पण तुम्हाला काय पर्टिक्युलरली एक्सप्लेन करता आलं पाहिजे आणि हकल्स रूल हा फॉलो करता आला पाहिजे, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे रिगार्डिंग हकल्स रूलच्या संदर्भात. मग आज आपण जे बघितलं स्ट्रक्चर, हे जे बघितलेलं आहे कुणाचं स्ट्रक्चर, तर बेन्झिनचं मॉलिक्युलर ऑर्बिट स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये 2 आपल्याला पर्टिक्युलरली प्लेन बघायला मिळतात, एक अबाव द अँड बिलो द प्लेन येतात ड्यू टू द डिलोकलायझेशन ऑर फ्री मुवमेंट ऑफ अ पाय इलेक्ट्रॉन्स. ह्या कॅरेक्टर्स मुळे आपल्याला बघायला मिळतात, हे आपण बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये पी ऑर्बिटल्सचं ओव्हरलॅप होतं अदर ऍडजसंट कार्बनच्या पी ऑर्बिटल्स बरोबर, आणि ते कंटिन्युअस ओव्हरलॅपिंग होऊन पाय इलेक्ट्रॉन्सचा आपल्याला कॅरेक्टर म्हणजेच इलेक्ट्रॉन रिंग ही आपल्याला एस्टॅब्लिश होते. आणि त्यामुळं आपल्याला पर्टिक्युलरली कंटिन्युअस पाय इलेक्ट्रॉन्स आणि त्याच्या बरोबरीनं सिग्मा इलेक्ट्रॉन्सची कॉन्जुगेट सिस्टीम होते. आणि त्यामुळे इलेक्ट्रॉन रिच कॅरेक्टर हे आपल्याला बघायला मिळतं कोणाचं, बेन्झिनचं. आणि बेन्झिनचं इलेक्ट्रॉन रिच कॅरेक्टर असल्या कारणानं तुम्हाला सांगतो की न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशनच्या ऐवजी इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन होतं, हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. परत त्यामध्ये ऍडिशन रिॲक्शन का होत नाही हे पण आपण बघितलं. तर ऍडिशन रिॲक्शन होत नाही कारण आपल्याला जो कार्बन कार्बन बॉन्ड लेंथ आहे बेन्झिन मधली ही 139 पिकोमीटर आहे. ही नायदर प्युअर सिंगल बॉन्ड म्हणजे 1
54 और नॉर प्युअर डबल बॉन्ड दॅट इज 134 नसल्यामुळं आपल्याला बेन्झीन हा ऍडिशन रिॲक्शन मध्ये जात नाही, हे आपण कॅरेक्टर बघितलेलं आहे. मग ॲरोमॅटिक कॅरेक्टर म्हणजे काय हे सुद्धा आपण बघितलेलं आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला सगळ्यात महत्वाचा जो पार्ट येतो तो म्हणजेच पर्टिक्युलरली बेन्झीन रिलेटेड जे आपल्याला रिॲक्शन्स बघायचे आहेत किंवा आता केमिकल प्रिपरेशन्स मेथड्स ज्या बघायच्या आहेत त्या आपण बघूया. लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाची पर्टिक्युलरली प्रिपरेशन्स मेथड म्हणजेच पहिली जी मेथड येते फ्रॉम इथाईन. फ्रॉम इथाईन म्हणजेच तुम्ही अल्काइन्स मध्ये बघितला आहे, ज्याला आपण अरोमाटायझेशन और ट्रायमेरिझेशन किंवा ट्रायमरायझेशन हे आपण बघितलेलं आहे, हे लक्षात ठेवा. हे असं आपण CH तीन मॉलिक्युल्स घेतले, ओके, आणि हा CH घेतला. रेड हॉट आयर्न ट्यूब घेतली, रेड हॉट आयर्न ट्यूब 873 केल्व्हिन हे घेतलं आणि आपल्याला स्ट्रक्चर काय झालं, ह्याला आपण अरोमाटायझेशन असं म्हटलं किंवा ट्रायमरायझेशन असं सुद्धा आपण म्हटलं. ट्रायमरायझेशन ऑफ अल्काईन म्हणजेच ज्याला आपण इथाईनचं ट्रायमरायझेशन बघितलं बेन्झीन मध्ये, हे लक्षात ठेवा. ही पहिली प्रिपरेशन्स मेथड आपल्याला बेन्झीनची आहे, हे लक्षात ठेवा. पुढे जी येते ज्याला आपण डिकार्बॉक्सिलेशन, ओके, डिकार्बॉक्सिलेशन ऑफ बेन्झीन, ओके, हे म्हणायचं डिकार्बॉक्सिलेशन ऑफ सोडियम सॉल्ट ऑफ बेन्झॉइक ऍसिड. ही आपण अल्केन मध्ये बघितलेली होती बघा, डिकार्बॉक्सिलेशन. ह्यामध्ये काय घ्यायचं, हा तुमचा COONA म्हणजेच ह्याला सोडियम सॉल्ट ऑफ बेन्झॉइक ऍसिड म्हटलं जातं. त्यालाच तुमचं नाव आहे सोडियम बेन्झोएट. ह्या सोडियम बेन्झोएट बरोबर NaOH, ओके, विथ CaO म्हणजेच तुम्हाला मी सांगितलं हिट आउट करायचं. सोडा लाईम हे 3:1 या फिगर्स मध्ये आपण घेतो, हे लक्षात ठेवा. आणि ह्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही रिॲक्शन्स करता सोडियम बेन्झोएट बरोबर डिकार्बॉक्सिलेशन, ह्या रिॲक्शन्स मध्ये काय तयार होते बघा, हा जो H आहे, हा H ह्या इथं येतो आणि ह्याला काढून टाकतो COONA ला, आणि मग तुम्हाला इथं तयार होतं बेन्झीन प्लस हा Na आणि हा Na प्लस Na2CO3. ही रिॲक्शन होऊन सोडियम कार्बोनेट म्हणजेच डिकार्बॉक्सिलेशन म्हणजेच सोडियम कार्बोनेट और मेटॅलिक सोडियम कार्बोनेट म्हणजेच मेटॅलिक कार्बोनेट और कार्बन डायऑक्साइड इज रिमूव्ड और इट इज इलिमिनेटेड फ्रॉम दिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज अ डिकार्बॉक्सिलेशन. म्हणून सोडियम बेन्झोएट पासून आपल्याला हे प्रोड्यूस करता येतं पर्टिक्युलरली बेन्झीन. ही झाली दुसरी प्रिपरेशन्स मेथड ऑफ बेन्झीनची. पहिली झाली जी अल्काईन मध्ये ऍसिटिलीन म्हणजेच इथाईन बरोबर आपण रिॲक्शन केली, त्याला रेड हॉट आयर्न ट्यूब मध्ये 873 केल्व्हिन हिट आउट केलं, ओके, आणि आपल्याला बेन्झीन रिंग बघायला मिळते, म्हणजे बेन्झीन हा प्रोड्यूस होतो, हे लक्षात घ्या. आता त्याच्यानंतर पुढची जी मेथड आहे फ्रॉम फिनॉल, ओके. आता ही आपल्याला पुढच्या वर्षी फिनॉल मध्ये आहे. ह्या फिनॉल बरोबर Zn बरोबर रिॲक्शन करायची, म्हणजेच हे रिडक्शन ऑफ फिनॉल, ओके. हे ज्या वेळेला करतो थोडंसं हिट आउट केलं तर ही बेन्झीन रिंग तयार होते आणि ZnO तयार होतं. हा येतो तुमचा फिनॉल आणि हे तुमचं येतं बेन्झीन, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून बेन्झीन आणि फिनॉल ह्या तीन रिॲक्शन प्रमाणे आपल्याला सगळ्यात ह्या तीन प्रॉपर्टीज आहेत, रिडक्शन ऑफ फिनॉल, डिकार्बॉक्सिलेशन अँड
particularly aromatization or ट्रायमरायझेशन ऑफ इथाईन म्हणजेच एसिटिलीन, ह्या 3 मेथडनं आपल्याला पर्टिक्युलरली बेन्झिनचं प्रिपरेशन्स हे आपण बघतो आहे. मग त्याच्यानंतर त्याच्या येतात फिजिकल प्रॉपर्टीज, ज्या आपण ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेल्या होता. बेन्झिन हा कलरलेस लिक्विड आहे, दॅट इज नंबर 1. त्याचा जो बॉइलिंग पॉइंट आहे 353 केल्व्हिन आणि मेल्टिंग पॉइंट 278.5 केल्व्हिन आहे. बेन्झिन हा इनसोल्युबल इन वॉटर आहे, बट सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट लाईक बेन्झिन, पर्टिक्युलर लाईक इथर, अल्कोहोल, ह्यामध्ये तो सोल्युबल आहे किंवा क्लोरोफॉर्म मध्ये आहे. बेन्झिन व्हेपर्स आर हायली टॉक्सिक. बेन्झिन व्हेपर्स आर हायली टॉक्सिक. Benzene is a highly inflammable character which gives a sooty flame, and benzene is a toxic in nature because benzene vapors are a highly toxic in character, and when you can inhale the benzene vapors then you will get a unconsciousness. हे लक्षात ठेवा. बेन्झिन dissolves fats, resins, sulfur and iodine. हे डिझॉल्व्ह करतो बेन्झिन, हे पण तुम्ही लक्षात घ्या. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो रिगार्डिंग द पर्टिक्युलर फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ बेन्झिन. हे सगळ्यात महत्वाचे कॅरेक्टर्स येतात. म्हणजेच आजच्या आपण जे भागात बघितलं ते आपण पहिल्यांदा सायक्लिक नेचर पर्टिक्युलरली जे बेन्झिनचं आहे त्याचा मॉलिक्युलर ऑर्बिट थेरी प्रमाणे कशी स्ट्रक्चर होतं, तयार होतं, त्याच्यामध्ये केक्युलेनं जे डायनॅमिक इक्विलिब्रियम असलेलं स्ट्रक्चर म्हणजेच रिझोनन्स स्ट्रक्चर, व्हेन यू कॅन ड्रॉन 2 or more स्ट्रक्चर ऑफ अ सेम मॉलिक्यूल कीपिंग द पोझिशन ऑफ अ ग्रुप ऑर ॲटम इंटॅक्ट करून जे स्ट्रक्चर्स काढतो त्याला आपण रिझोनन्स स्ट्रक्चर्स म्हणतो. त्याला त्या फेनॉमिननला रिझोनन्स फेनॉमिना म्हणतो. आणि बेन्झिन हा अंडर रिझोनन्स कॅरेक्टर येतं, हे केक्युलेनं सांगितलं. ते केक्युलेचं स्ट्रक्चर हे आपण एक्सप्लेन केलं आजच्या भागामध्ये, हे लक्षात ठेवा. आणि कसे अल्टरनेट स्ट्रक्चर्स डेव्हलप होतात ते आपण बघितलं. नंतर इलेक्ट्रॉन क्लाउड 1 above 1 below ह्या कॅरेक्टर्सना आपल्याला बघायला मिळतात. 1 above 1 below ह्याच्यामुळं लोकलाइज्ड कॅरेक्टर्स म्हणजे लोकलाइज्ड पाय इलेक्ट्रॉन्स असल्यामुळं कुठं तर बोथ द स्ट्रक्चर्स जे डायनॅमिक इक्विलिब्रियम मध्ये दोन्ही स्ट्रक्चर्स आहेत त्यावेळेला लोकलाइज्ड कॅरेक्टर्स येतात. आणि त्यामुळे हे जे 6 इलेक्ट्रॉन्स आहेत ते पर्टिक्युलरली दे आर डिलोकलाइज्ड, आणि ते डिलोकलाइज्ड असल्या कारणानं एक इलेक्ट्रॉन स्प्रेड होतो, स्प्रेडिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स, अँड देन कॅन फॉर्म अ रिंग, 1 above द प्लेन 1 below द प्लेन. दिस इलेक्ट्रॉन क्लाउड, त्याला आपण त्या रिंगला इलेक्ट्रॉन क्लाउड म्हणतो. तो इलेक्ट्रॉन क्लाउड इज highly attracted by a nuclei of a carbon, and that's why this electron cloud is stable between 2 carbon atoms. That is that pi electrons are stable between 2 carbon atoms which are adjacent to each other. आणि त्यामुळे आपल्याला बेन्झिन रिंग स्टेबल आहे हे आपल्याला बघितलं ह्या आजच्या ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर पर्टिक्युलरली इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन म्हणजे ऍडिशन रिॲक्शन का देत नाही ते पण आपण बघितलं की इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स हा आपल्याला कार्बन कार्बन मधला सेम येतो. एक्सरे डिफ्रॅक्शन मेथडनं आपण ते डिस्टन्स इव्हॅल्युएट केलं, ते आपल्याला 139 पिकोमीटर येतं. ते नायदर प्युअर सिंगल बॉन्ड कॅरेक्टर येतं, म्हणजेच 154 पिकोमीटर कार्बन कार्बन सिंगल बॉन्डची ही प्युअर सिंगल बॉन्डची बॉन्ड लेंथ आहे, ती अचीव करत नाही बेन्झिनमध्ये. किंवा डबल बॉन्ड कॅरेक्टरची जी 134 आहे ती पण तो अचीव करत नाही. म्हणजे नायदर प्युअर सिंगल बॉन्ड नॉर प्युअर डबल बॉन्ड कॅरेक्टर असल्यामुळं इट इज पर्टिक्युलरली इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन इज नॉट शोन इन ऑर्डिनरी कंडिशन बाय अ बेन्झिन रिंग. मग हा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन का देतो तर आपण मगाशी बघितलं तर इलेक्ट्रॉन रिच सेंटर बघायला मिळतो बेन्झिन रिंग ड्यू टू द कॉन्जुगेट सिस्टीम बिटवीन पाय इलेक्ट्रॉन्स अँड सिग्मा इलेक्ट्रॉन्स. ह्याच्यामध्ये तो काय बघायला मिळतो इलेक्ट्रॉन रिच कॅरेक्टर्सचा बघायला मिळतो. आणि इलेक्ट्रॉन रिच कॅरेक्टर असल्या कारणानं तुम्ही लक्षात ठेवा त्याच्यामध्ये इलेक्ट्रोफाईल हा अट्रॅक्ट होईल रादर दॅन न्यूक्लिओफाईल. हे सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो, हा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण जे बघितलं
ते महत्वाचं म्हणजेच ॲरोमॅटिक कॅरेक्टर म्हणजेच ॲरोमॅटिसिटी म्हणजे काय हे सुद्धा आपण कॅरेक्टर्स बघितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण प्रिपरेशन्स मेथड, पहिली प्रिपरेशन्स मेथड पर्टिक्युलरली इथाईन पासून आपण बघितली, दुसरी प्रिपरेशन्स मेथड जी डिकार्बॉक्सिलेशन, तिसरी प्रिपरेशन्स मेथड रिडक्शन ऑफ फिनॉल ह्यांना आपण बघितलं. आणि त्याच्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीज ह्या कॅरेक्टर सुद्धा बघितलेल्या आहेत, हे लक्षात ठेवा. आणि मग ह्या फिजिकल प्रॉपर्टीज नंतर आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज ह्या सुद्धा बघायच्या आहेत. आणि ह्या केमिकल प्रॉपर्टीज मध्ये बेन्झीन अंडरगोज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन हे सगळं आपण महत्वाचे कॅरेक्टर्स बघायचे आहेत. आता तुम्हाला मी ऑलरेडी IUPAC नॉमेनक्लेचर बेसिक प्रिन्सिपल्स मध्ये सांगितलेलं आहे, तेच परत तुम्ही काय करायचं आहे, रिपीट करायचं आहे, रिवाइज करायचं आहे. म्हणजेच त्याचा बेन्झीन आणि बेन्झीन रिलेटेड कंपाऊंड्सचे तुम्हाला सगळ्यात महत्वाचे म्हणजेच IUPAC नॉमेनक्लेचर हे येतील, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट. आता लक्षात घ्या, शेवटच्या ज्या मी आपल्याला फ्रॉम बेन्झीन सल्फॉनिक ऍसिड आणि फ्रॉम बेन्झीन डायअझोनियम क्लोराईड ह्या आपल्याला JEE आणि नीटच्या दृष्टिकोनातून ह्या प्रिपरेशन्स मेथड आपल्याला बघायचे आहेत. हे आपल्याला 12वीला आपल्याला फिनॉलमध्ये ह्या रिॲक्शन्स ही फिनॉलमध्ये बघायला मिळेल आणि ही अमाइन्समध्ये बघायला मिळेल. म्हणजेच बेन्झीन सल्फॉनिक ऍसिड म्हणजे बेन्झीनवरती SO3H ग्रुप अटॅच झाला की त्याला बेन्झीन सल्फॉनिक ऍसिड म्हणतात. म्हणजे हा तुमचा बेन्झीन सल्फॉनिक ऍसिड आहे. तो ज्यावेळेला हिट आउट केला जातो इन प्रेझेन्स ऑफ वॉटर दॅट इज अ स्टीम 150 डिग्रीज टू 200 डिग्रीज सेल्सिअस इन प्रेझेन्स ऑफ HCl आणि प्रेशर ज्या वेळेला देता त्यावेळेला तुम्हाला बेन्झीन आणि H2SO4 तयार होतं, हे लक्षात ठेवा. हा SO3H ला लक्षात घ्या, हा जो SO3H आहे ह्या SO3H ला हा हायड्रोजन सबस्टिट्यूट करतो, बेन्झीन तयार होतो आणि हा OH ह्याला मिळाल्यानंतर H2SO4 तयार होतो. तसंच बेन्झीन डायअझोनियम क्लोराईड हा N ट्रिपल बॉन्ड NCl आहे. हा पर्टिक्युलर इन प्रेझेन्स ऑफ अ हायड्रोजन नॅसंट हायड्रोजन हा आहे, नॅसंट हायड्रोजन बरोबर रिॲक्ट केला SnCl2 विथ NaOH तर काय होतं, हा बेन्झीन तयार होतो, हा N2 ग्रुप बाहेर पडतो आणि ह्यातला एक H आणि हा Cl म्हणून HCl तयार होतो. बघा हा जो N ट्रिपल बॉन्ड N आहे ह्यातला एक H इथं येतो म्हणजे बेन्झीन तयार होईल, दुसरा H ह्या Cl बरोबर जाईल आणि N2 रिलीज होईल आणि तुम्हाला बेन्झीन तयार होईल. दुसरा परत बेन्झीन डायअझोनियम क्लोराईड पासून C2H5OH म्हणजेच इथाइल अल्कोहोल हा काय होतो, हा N ट्रिपल बॉन्ड NCl ह्यातला H इकडे येतो आणि आपल्याला बेन्झीन तयार होतं. N2 ऍज इट इजच बाहेर पडतो आणि हा C2H5 मधला एक H आपल्याला पर्टिक्युलरली बाहेर पडतो ऍज इन द फॉर्म ऑफ HCl आणि तुम्हाला CH3CHO ऍसिटाल्डिहाइड तयार होतं, हे लक्षात ठेवा. आणि परत H3PO2 बरोबर डायअझोनियम क्लोराईडची इन प्रेझेन्स ऑफ वॉटर ज्या वेळेला करता त्यावेळेला बेन्झीन प्लस N2 प्लस HCl प्लस H3PO3 तयार होतं. म्हणजे हा जो N ट्रिपल बॉन्ड NCl आहे त्यातला हा HOH ह्यातला एक H इथं येतो, बेन्झीन तयार झालं, हे N2 बाहेर पडलं, ह्यातला एक H आणि हा Cl म्हणून HCl बाहेर पडलं आणि हा H3PO2 आणि हा राहिलेला ऑक्सिजन म्हणून H3PO3 तुम्हाला बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो रिगार्डिंग द पर्टिक्युलर प्रिपरेशन्स मेथड करता. म्हणजेच आपल्याला इथाईन पासून म्हणजे ऍसिटिलीन पासून, सोडियम सॉल्ट ऑफ बेन्झॉइक ऍसिड पासून आणि पर्टिक्युलरली रिडक्शन ऑफ फिनॉल, तसंच फ्रॉम बेन्झॉइक बेन्झीन सल्फोनिक ऍसिड आणि फ्रॉम बेन्झीन डायअझोनियम क्लोराईड पासून हे आपल्याला प्रिपरेशन्स मेथड आहेत, ह्या लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा कॅरेक्टर येतो रिगार्डिंग द बेन्झीन. आणि मग बेन्झीनचं तुम्हाला पर्टिक्युलरली मी हे पण सांगितलेलं आहे की फिजिकल प्रॉपर्टीज पण सांगितल्या आहेत. पुढच्या भागात आपण त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज आणि त्याच्या अदर प्रॉपर्टीज ह्या बघायच्या आहेत, हे लक्षात ठेवा. थँक यू व्हेरी मच.